हॅलो, शुभ सकाळ सगळ्यांना. सगळ्यांचा दिवस फार 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 चांगला जाऊ. तर इथे माझी झालेली आहे सकाळचा चहा तर झालाच पाहिजे आणि तोही सकाळी स्वतःच्या हातचा चहा मला तरी फार आवडतो. त्यानंतर दिवसभर चहा भेटो ना भेटो एवढं काही वाटत नाही. त्यामुळे सकाळचा चहा तरी मी स्वतःच्याच हातचा घेणं मला फार आवडतं. तर इथे मी मस्तपैकी चहा असा बनवला. हां, माझ्या घरी असते तेव्हा माझं शेड्यूल फार वेगळं असतं. ते मी तुम्हाला नंतरच्या ब्लॉगमध्ये शेअर करीनच, कारण माझी वेट लॉस जर्नी चालू होती. बट आता आईकडे आल्यामुळे माझं ते थोडं स्किप झालेलं आहे. आता इकडचं शेड्यूल फार वेगळं आहे. म्हटलं चला सुट्ट्यांसाठी आलेले आहे, वेकेशन चालू आहे आणि त्यातून इथे सोलापूरमध्ये गरमी एवढी भयानक आहे की मला ते सगळं फॉलो करणं नाही जमत आहे. त्यामुळे मी माझं जे सध्या चालू आहे आणि पॉसिबल जे होत आहे त्याप्रमाणे मी इथे माझं खाणं पिणं चालू ठेवलेलं आहे. तर इथे मी माझा चहा करून घेतलेला आहे आणि बहिणी माझी चहा घेत नाही म्हणून मी तिच्यासाठी इथे कॉफी बनवली. हां, मी इन्स्टंट कॉफी बनवलेली आहे, थोडीफार सांडली. तर म्हटलं चला इट्स ओके, काही हरकत नाही, थोड्या वेळाने ते क्लीन करून घेते मी. नंतर म्हटलं मला निघायचंच आहे आणि वहिनी एकटी आहे, मुलांना तिच्याकडे सोडून जाणार आहे. तर म्हटलं थोडंफार तिलाही मदत म्हणून मी इथं डायरेक्टवाली डाळ बनवली. म्हटलं चल मी डाळ बनवून घेते, बाकीचं राईस वगैरे तू बनवून घे. हां, उन्हाळ्यामध्ये कसं की बाकीचं जेवण जेवायला एवढं काही इंटरेस्ट नाही आहेत किंवा नाही खावंसं वाटत. त्या टायमाला असा गरमागरम वाफळलेला डाळ भात खायला खूप बरं वाटतं. त्यामुळे तिला म्हटलं मी डाळ बनवते माझ्या पद्धतीने, तू नंतर बाकीचं आवरून घे. तर इथे मी छान अशी डाळ डायरेक्टवाली बनवलेली आहे. अगदी सोपी आहे, अगदी फटाफट होते, जास्त वेळ लागत नाही. तुम्ही एकदा ट्राय करून बघा, खूप छान होते, चवीलाही खूप छान लागते. हे सगळं आवरावरी करून मला निघायचं होतं माझ्या सासरी, कारण सासरी तिकडे माझ्या घराचं बांधकाम चालू आहे. सो त्याच्यामुळे मला तिकडे थोडासा वेळ मिळाला की मी राऊंड मारून येते, कारण तिकडेही काम कसं चालू काय आहे ते बघायला जावं लागतं. तरी ते माझी डाळ बनून तयार झालेली आहे, चवीलाही खूप खूप छान झालेली होती. तर मी इथे निघाले माझ्या सासरी जाण्यासाठी. तर वातावरणही खूप छान होतं, त्या दिवशी जास्त. सो त्याच्यामुळे मी बाईकवरच निघून गेले गावी. तर इथे छान असं माझ्या गावात पोचले. खूप छान वाईब्स वाटत होत्या. हे माझं घर ऑलमोस्ट होत आलेलं आहे, स्लॅब वगैरे झालेलं आहे. हां, इंटिरियर कामासाठी थोडा वेळ लागेल, अजून 2 ते 3 महिने जातील, बट इट्स ओके. त्या